आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गुपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारे, साधन निर्धारे अननोहे, तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. विठाला पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. थोडा बेस कमी करा आणि आवाज वाढवा. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयाची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदो श्रीचरण श्री गुरुचे. ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग करी दंडवत, रामरायाच्या सेवका, शरणालो मने तुका, दया माझे दंडवत. कपी कुळे हनुमंत प्रस्तुत संगीत सेवे करता निवडलेले अभंग श्री संत श्रीमंत श्री जगद्गुरु संत नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज एक संत होते, शांत होते, श्रीमंत होते आणि दयावंत होते. ज्याच्या अंगात चारही गुण आहे त्याला म्हणायचं संत. दया, क्षमा, शांती तेथे देवाची असते. दया क्षमा ज्याचे अंगी, आणि तोच संत जाना जगी. म्हणून नाथ महाराजाच्या अंगात चार गुण होते महाराज. दया, क्षमा, शांती आणि श्रीमंती आणि संत. संत, श्रीमंत आणि दयावंत. दया करण्याचे पुत्रास साधू कोण म्हणायचं, तेच दास आणि दासी. ज्या
ज्याचे अपंगिता नाही त्यासी धरी जोर जे का रंगले गागले त्यासी मन जोरावले तोची साधू ओळखा देव कितीला म्हणायचं संत व कोणाच्या माग लागून संत म्हणून पाया पडू नका, पैशाचा सत्यानाश करू नका. कोणाच्या माग लागून कोणाच्या पाया पडून पैशाचं वाटोळ करू नका आणि पाया पडून पडून डोसके खराब करून घेऊ नका. खरंय का खोटं? संत वेगळा आणि महाराज वेगळा. संत वेगळे आणि महाराज वेगळा. आजचे जे कीर्तनकार आहेत ते कोण आहेत? हे महाराज आहेत, हे संत नाही. हे कोण आहेत? महाराज आहेत, संत नाही. संत कोणला म्हणायचं? ते कधीच जीवनामध्ये हात पसरीत नाही त्याला संत म्हणायचं. हात पसरी जिन्ने दिग्गत्याचे, जे कधीच हात पसरीत नाही त्याला संत म्हणायचं. आता आमचं काम कसं आहे? मारुतराव महाराजांना म्हणायचं तुझ्या गावाला नेम देतो, पण तू किती दळतोस? तुम्हाला माहिती आहे साहेब, नेम तुझ्या गावाला मी देतो पण किती दळतोस असं म्हणून नेम देत होते महाराज. आताच्या महाराजाला म्हणा आमच्या गावाला नेम द्या, ते म्हणते देतो पण किती देतोस. उलट आहे, किती देतोस म्हणते ते. खरंय का खोटं आहे? ही निंदा आहे का? किती देतोस म्हणते महाराज. घ्या ना 11,000. नाही नाही जमत नाही. 15 घ्या. नाही नाही जमत नाही. 24,999 सुद्धा नाही म्हणते. कळालं का कोणचा महाराज आहे ते? 24,999 सुद्धा नाही म्हणते. किती पाहिजे म्हणते? नाही मोबाईल चालू आहे, टीव्हीवर चालू आहे, मी भेट नाही कोणाला, त्याचा विचार करू नका तुम्ही. ही आताच्या महाराजाची ही परिस्थिती आहे. आपल्याला ह्याच्यातलं काय घ्यायचंय की संत म्हणायचं कोणला? कोणाच्या माग लागून संत म्हणायचं? संत होऊन गेले आमच्या तुकामाय, संत होऊन गेले आमचे मोतीराम महाराज, संत मारुतराव महाराज. आता उठायचं आणि लुटायचं काम आहे. त्यांना संत म्हणायचं आणि त्यांच्या ओघानं आपलं हे चालू आहे दुकान. ते जर नसते तर आज आपलं दुकान बंद झालं असतं. आपल्याला कोणी विचारलं नसतं. सगळा त्याच्या जीवावर थाट आहे महाराज. आणि तुमच्या गावामध्ये मी जवळजवळ 20-25 वर्ष एका सोयीनं आलेलो आहे. सागराला माहिती, जुन्या माणसाने मला बघितलं असं, गाडी चलित होतो महाराजाची. मी 22 वर्ष गाडी आणलेली आहे. तुमच्या गावाला आणण्याचं कारण एकमेव म्हणजे हो काही महाराज नंबर. कोण? रामदास स्वामी. इथं आणण्याला कारणीभूत ते खरे. सुरुवात ऐकू आले का? ऐकू येते ना? 76ला ते आणलं होतं. 76 ही काय कहाणी नाही, सत्य घटना आहे. मी त्यावेळेस गाडीवर होतो, महाराजांची गाडी आली आणि हे मागट लागायचं, महाराज आमच्या गावाला चला, आमचं गाव बघा, आमच्या गावाला असं आहे, आमचं गाव तसं आहे, आमचं गाव लय चांगलं आहे, आमच्या गावाला महाराज आहे, असं आहे तसं. गावाचं खूप त्यानं स्तुती गाची, आमच्या गावाला एकदा तुम्हाला यावंच लागते असं म्हणून त्यानं सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मी आलो. याच्या आधी एकदा कीर्तन झालं मंदिरात. हा मंदिरात झालं कीर्तन. ते आता इकडे हा नाही नाही मज झालेलं सांगायला. आता आमच्या इकडे कसं म्हणतात, आमच्या इकडे कोण्या गावाला जायचंय? आर्मी म्हणत ते तुकाराम महाराजाचं येळेगाव. पण इकडे तुकाराम महाराजाचं येळेगाव म्हणे ओळखीत नाही. तुका माईचं येळेगाव. बरोबर नाही? मग संताला उपमा कोणाच दिली? माईची उपमा दिली. माईच्या अंगात जेवढे गुण आहेत तेवढे संताच्या अंगात गुण आहेत. माईच्या अंगात काय गुण आहेत? लेकरानं केवढा गुन्हा करू द्या, माय जीवनात कधीच मरणार नाही. मो लेकरू खराब आहे म्हणून. मो वाघ आहे म्हणते, मो वाघ. दिसायला टरकल तोंडे, काळ घुसा असू द्या ना, पोटांगा त्या ढोपळ्यावनी डोसकटर बोजावणी हातापाय संकाडीवणी
भाताचा काला दही ते तोंडात शेंबडा सही जावलं तोंडामध्ये. आणि तितक्यात मी गेलो घरी. ते आलं लेकरू मायाकडे बघत बघत माया मांडी म्हणलं मेलो म्हणलं. ती संडास केलेली घाण लेकरू, आंघोळ केलेली नाही ती पोटावर शेंबूड पड्याला ते लाळ गळालेले टरकल तोंडे डोळे दिसू लागले इतकुले. माया मांडी येऊन बसलो मेलो. कपडे असे बघा माय काय म्हणते ते. माय गेली माझा चहा करायला तोरे माया मांडी बसले येऊन. मला वास यायला लागला त्याचा. माझ्या खिशात हात घालून 100 रुपये काढून घेतले. माय म्हणलं वाघ चांगला दिसायला. तितक्यात त्याची माय आली. माय म्हणली वाघ. मी दिसतो लागला तो ह्या वाघाला. शब्द काय निघाला आईच्या मुखातून? वाघ आहे का ते? सोनं म्हणती वाघ म्हणती महाराज. तसं तुम्ही केवढा गुन्हा करा, केवढे पाप करा, किती दोषी राहा, संत तुम्हाला कधीच म्हणणार नाही तू पाप केलं म्हणून. अहो एवढं जरी वाल्मिकी ऋषीनं पाप केलं, आजनं पाप केलं, पण नारदाने त्याचा उद्धारच केला महाराज. याला म्हणायचं संत. कोणाचाच गुण दोष बघत नाही. गुण दोष याती न विचारिता बाबा तिला पायी आपली आओ बाबा तिला पायी आपली गुण दोष भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँ करे गाड़ी तेरी रंग बिरंग भैया तेरे गुणगान भैया भैया रे कमन माझे तुम्हाला कळावं आता तुम्ही म्हणता तुला शाणा आता सांगायचं म्हणून काय सांगायचं त्याला राग. एका गावात असं एका महाराज काय म्हणला तुमच्यासारखा मृदंग्या होता. आता बरोबर होता बरं, त्याला लावायचं होता, मूर्ख होतो. त्या अवलादीला मूर्ख, त्याला काहीच कळत नव्हतं. कोट घातल्याला उगवतो पायापासून शेरफेल ते म्हणून असं सरळ हसाला इकून असं पुन्हा ते मृदंग्या गेलं कदरून त्यानं मृदंग उचलला असा म्हणला
घे येणार तोड दाई म्हणाय जमणं झाले कोण आता महाराज कलियुग आहे महाराज. घडली हो घटना ते गोविंद्या माहित असलं तुम्हाला तर ते गोविंद मोरे म्हणून ऐकण्यात असतात पप्पाच्या माहित आहे गोविंद मोरे आडमुठे होते आडमुठे तुम्हाला माहित आहे लय अवघड आहे सांगायचं. तुमचा जमाना गेला महाराज आता उगं तुम्ही आता उगं महादेवापाशी माळ जपत बसा तुम्हाला आता बाहेर निघायसारखं राहिलं नाही. मला सांगा आता असा महाराज असा महात्मा भेटन का सध्या भेटन का कोणी. कीर्तन सुटल्याच्या नंतर बुवा थैली गळ्यात अडकीते सरळ निघून जाते जीवातलं दे नाही तर न दे असं आहे का महाराज तुमच्या इकडे. महाराज आपल्या इकडे 2-4 गावाला नेलं कीर्तन सुटले की थैली अडकली म्हणून महाराज कुठे महाराज महाराज गेले वाटत त्या पाठी चालीत महाराज कपाळा हाणून घेतलं म्हणून इतका स्वभाव महाराज. आता काय सांगा या महाराजाचं काय नाही. फोन केला की आधी म्हणतात जेवायला काय करू माझा किती प्रेम आहे फोन केल्याबरोबर. आता एक गोष्ट हे तर सांगायचं की तुमची लाईफ सांगायचं की नाही महाराजांना ऐका नाही सांगायचं की आता इथे गोष्ट झालेली तुम्हीच मला म्हणता महाराज जाऊ द्या फोन कसा बोला सांगण्याचा मुद्दा काय आपल्याला संत हे अवगुण बघत नाही त्याला संत म्हणायचं. आपला येशी चालू आहे. आपल्या गावात संताचं मंदिर आहे आपल्या गावात संताचं वास्तव्य आहे. आपली ही जे कार्यक्रमाची जी सेवा आहे किती वर्ष झालं 37 वर्षापासून एका महान महात्म्याची तुम्ही सर्व गावकरी मंडळ सेवा करता. तुम्ही सर्व गावकरी मंडळाला कोटी कोटी धन्यवाद. तुमच्या गावाची भूमी एवढी पवित्र आहे महाराज म्हणून या ठिकाणी तुकामाईनं इथं या ठिकाणी अवतार घेतला. म्हणजे कशा करता ज्या ठिकाणी संत जन्माला येतात त्या ठिकाणची भूमी कशी असते पवित्र ते कुळा पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो ते पवित्र ते कुळ देश पवित्र ते कुळ पावन तो देश येथे हरिचे दास जन्म घेती येथे हरिचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. कन्हैया जगजेटी कन्हैया जगजेटी ती भेटी एक वेळा ती भेटी एक वेळा ती भेटी साऊंड टाकतो नको ना याच्यावर अडकुताच नको पुन्हा कोणची चालू म्हणजे महाराज म्हणतात संत कोणला म्हणायचं ज्या ठिकाणी वास्तव्य संतांचं असतं ती भूमी पवित्र असते. म्हणून ही भूमी पवित्र आहे. इळेगाव आणि मराठा या दोन्ही गावामध्ये महात्म्याने जन्म घेतलेला आहे. भाग्यवान आहे तुम्ही महाराज पुण्यवान आहे. संताची भेट कोणला होत नाही. जर महाराज म्हणजे अनंत जन्माचे सुकृत पदरी नाही नाही निज कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकडा लाईजे पाटो वाटी मग होई भेटी हरिप्रियाची. कोणाला संत भेटत असतात का म्हणून तुम्हाला संताची भेट झाली आणि संताची सेवा घडाली. तुका म्हणे संत सेवा आणि हेच देवा उत्तम म्हणून दाबण घेतला. तो देवा परम जगी कोण संत एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम कैसा
जो रात्रंदिवस देवाचं चिंतन करतो का, ऐसा ज्याचा नेम आहे का, तो देवा परम पूज्य जगी. मग तुमच्या गावात मंदिर देवाचे किती आहेत? रामदास महाराज, तुमच्या गावात देवाची मंदिरं किती आहेत? तुमच्या गावात किती आहेत मंदिरं देवाचे? 4. या गावात किती देवाची मंदिरं? 5. काय नाव? सूरज काळे, सूरज भाऊ. 5 मंदिरं देवाचे. कोण्या कोण्या देवाचे सांगा? एकच मंदिर आहे तुमच्या गावात देवाचं, 5 नाही. तुमच्या गावात मंदिर देवाचे 5 नाहीत. रामेश्वर भाऊ, रामेश्वर सूरज, 5 मंदिर नाहीत तुमच्या गावात, फक्त 1 मंदिर आहे. कोणचं? आणि कोणचं आहे? हनुमंताचं. पुढं बोला. राम मंदिर फक्त देवाचं आहे. तुकामाय देव आहेत का? संत आहेत. मारुती देव आहेत का? संत आहेत. बरोबर आहे का? मारुती कोण आहेत? संत आहेत. तुकामाय कोण आहेत? संत आहेत. राम कोण आहे? देव आहे. मग देवाची पावर जास्त का संताची पावर जास्त? काळे बोला पटकन. संताची पावर जास्त, देवाची पावर कमी. कशामुळे म्हणाले तुम्ही देवाची पावर कमी? आता तुम्हाला उलट घेतो. आता मी, तुम्ही म्हणाले देवाची पावर कमी आणि संताची पावर जास्त. बरोबर आहे. मला सांगा, संताला निर्माण कोण केले? संताला सांभाळते कोण? संताच्या मागामोरी कोण राहते? संताची काळजी कोण घेते? सगळ्याची काळजी कोण घेते? सगळं जग उत्पन्न कोण केलंय? पान कोणाच्या आज्ञेनं हलत आहे? तुम्ही कोणाच्या आज्ञेनं चालता? हे सूर्य कोणाच्या नावानं चालत आहे? बरं, देवाच्या नावातून जगात काय चालत आहे? एकच दाखवा वस्तू मला. बोला काळे. देवा वाचून काय चालत आहे बापू? देव सोडा तर जगात काय चालत आहे का? आपल्याला कीर्तनात बसिले का बसलो? बसिले. आता उठायचं तुमच्या मनावर आहे का? त्याच्या मनावर आहे. तुम्हाला उठू दिलं तर उठू देते ना, ते कीर्तनातच करू. सगळं सूत्र कोणाच्या हातात आहे? 10 प्रमाण आहेत, 1 नाही, 10 आहेत. 10. जिने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा स्थापिले, एके स्वर्गातील धरिले सत्ता मात्रे. म्या बोलवेले वेद बोले, म्या चालले सूर्य चाले, म्या हलले प्राण आले जोग जगाते. वृक्षाचे पान हले ज्याची, ग्रास गिळी सत्ता आपल्या हातात काहीच नाही. सगळं सूत्र कोणाच्या हातात आहे? देवाच्या. मग देव मोठा का संत मोठे? हे संतच मोठे म्हणाले. तुमच्या इथं रामायण चालू आहे का? नाही ना, आता नाही. 12 महिने कवा असते का? असते का? जास्त दृष्टांत सांगत नाही. सीता, राम, लक्ष्मण वनवासात गेले, कुट्टीमध्ये थांबले त्याच्या आश्रमात. बघा, तिथं रावण एका साधूचं सोंग घेऊन आला. जास्त सांगत बस. आला ना, माहिती आहे ना? मग साधूचं सोंग घेऊन आल्याच्या नंतर राम, नीट आहे का, राम हरणाच्या पाठीमागे गेले. राम हरणाच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर सीतामाय आणि लक्ष्मण तिथं होते का नाही? होते ना. राम होता का तिथं? राम होता का? राम गेला, तिथून निघून गेला. राम निघून गेल्याच्या नंतर सीतामायला धक्का लागला का? सीतामाय तिथंच होत्या ना. मग त्यावेळेस रावणाने नेलं का उचलून? राम निघून गेल्याच्या नंतर रावणानं सीतामायला नेलं नाही. नीट आहे का बरं? राम निघून गेल्या, सीतामायला रावणानं नेलं नाही. ज्यावेळेस लक्ष्मण कुटीच्या बाहेर गेला त्यावेळेस सीतामायला उचललं का? राम गेल्या उचललं का? राम गेल्या सीतामायला उचललं. कोण गेल्यास उचललं? लक्ष्मण संत बाहेर गेला की आई साहेबाला रावण रूपी दुर्योधन घरात शिरला. लक्षात आलं नाही? दष्टा काळजी कोण घेतली? संतानं घेतली का देवानं? देव तर निघून गेले फरक. पण देव जास्त काळजी करते आपली का संत?
आपली काळजी करणारे जगामध्ये संत आहेत. देव कुठवर काळजी करतोय? देव भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. देवाचा स्वभाव कसा? देवाचं नाव घेतलं तर देव तारते त्याला. देवाचं नाव नाही घेणारला देव बघत सुद्धा नाही, त्याला बघाय टाइमच नाही. संताचं नाव घेतलं की देव आपण मग ते आपल्या जवळ आल्याशिवाय देवाला हुडकिण्यात जायची गरज नाही. ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी संत आहे, ज्या ठिकाणी संत आहे त्या ठिकाणी देव आहे, ज्या ठिकाणी आई आहे त्या ठिकाणी बाळ आहे, ज्या ठिकाणी बाळ आहे त्या ठिकाणी आई आहे. आई लेकरला सोडून जा नाही आणि लेकरू आईला सोडून जा नाही, संत देवाला सोडून जा नाही आणि देव संताला सोडून जा नाही. संतापाशी काय गुण आहेत? संतापाशी दया, क्षमा, शांती, ज्ञान, वैराग्य आणि सुख. हे कोणापाशी आहे? संतापाशी. दया, क्षमा, शांती, ज्ञान, वैराग्य आणि सुख, ह्या 6 गोष्टी कोणापाशी आहेत? संतापाशी आहेत. म्हणून देव तिथून बाजूला जा नाही. वैराग्य, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. ज्ञान, ज्ञान किती संतापाशी? विवेक सागरा ज्ञानाच्या सागरा रे, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या मरो बाबा जाच्या पोटाया, बाबा जाच्या पोटाया, विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या. हे ज्ञान आहे. संतापाशी ज्ञानाचं भांडार आहे, सागर आहे. काय लाईस्पीकर वाले मामा मोबाईल जरा खाली ठेवा. काय करावं ह्या मोबाईल एवढा वाट लावली मला. मी बोलू लागल्यास इको कमी कर जा, मी बोलू लागल्यास मी म्हणताना सोडायचं. लाईस्पीकर नंबर 1 आहे तुमचं, तुम्हाला धन्यवाद. नाही चांगल्याला चांगलंच म्हणावं लागेल ना. लाईस्पीकर वाल्याला कीर्तन होईपर्यंत कधीच वाईट म्हणायचं नाही, ते कीर्तन करायचा सत्यानाश झाला म्हणून समजायचं. लाईस्पीकर वाल्याचं कसं आलं मनाला तर गेली शेणाला, नाही तर टाकलं पालतो टोपली बसली उन्हाला. पण चांगलंय नंबर 1 जाऊ द्या. काय चालू आहे आपला विषय? ज्ञानाचा. आता संतापाशी सुख म्हणलं तुम्हाला, संतापाशी वैराग्य, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. ज्ञान, ज्ञानाचा सागर. सुख, सर्व सुखाची लहरी, ज्ञानबाई अलंकापुरे, ज्ञानबाई अलंकापुरे, शिवपीठ हे जुना, ज्ञानबाई येथे मुकुट, सर्व सुखात लहरी, सर्व सुखात लहरी, हे संतांचे लक्षण आहे. आणि संताला सर्वात जास्त काय आवडत आहे आणि आपल्याला काय आवडत आहे, मी या दोनच गोष्टी सांगणार आहे तुम्हाला अभंगातल्या. संताला काय आवडत आहे आणि आपल्याला काय आवडत आहे. आपल्याला जे आवडत आहे ते संताला आवडत नाही आणि संताला जे आवडत आहे ते आपल्याला आवडत नाही. सगळ्याला एक आवडत नाही, एक सगळ्याला आवडत नाही. खरं का खोटं आहे? सगळ्याला एक आवडत आहे का? नाही.
आवडतच नाही. कोणाचं म्हणणं काय तर कोणाचं म्हणणं काय. सगळ्याला सारखं आवडणं असं सांगता येत नाही. संताला काय आवड, आपल्याला काय आवडत, तुम्हाला काय आवडते पूर्वज असतात. तेव्हा एक म्हणाली मोबाईल म्हणजे की रे. पोरायला सध्या आवडते मोबाईल आणि खेळायचा आणि टीव्ही आणि खाणं पिणं आणि कपडे. कोणाला काय आवडते कोणाला काय आवडते, एकाची आवड सांगायला सगळ्याची आवडी सांगायला रात्र जाईल. प्रत्येकाची आवड, बापाची आवड वेगळी, पोराची वेगळी, बायकोची वेगळी, सुनाची वेगळी, पोरीची वेगळी, जावायची वेगळी, मेवण्याची वेगळी, युवायची